नमस्कार, आपल्यासोबत आहेत शर्मिला वहिनी पवार. युगेंद्र पवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं ते गावगाव फिरत आहेत. वहिनी साहेब, कसा प्रचार सुरू आहे? अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रचार चालू आहे. लोकांचा रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे. प्रतिसाद, अडचणी त्यांच्या आहेत, आम्ही त्यांच्या अडचणी ऐकून घेतोय, समजून घेतोय, समस्या आहेत. आणि मला असं वाटतं एक आमच्या सर्वांचंच एक कौटुंबिक नातं मी ज्यावेळेला इथून फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यावेळेला मी काम करते आणि करत आलेली आहे, त्यापासून बऱ्याच माझ्या इथे घराघरामध्ये ओळखी आहेत. आणि ते लोक येऊन हक्काने आमचं त्यांच्या समस्या सांगतायत, स्वागत करतायत. एकंदरीत वातावरण चांगलं आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही प्रचार करतात निवडणुकांमध्ये, आत्ता मुलासाठी प्रचार करतात, काय भावना आहेत? कसं आहे, आम्ही प्रत्येक पवार कुटुंबीय हा कायम प्रचार प्रक्रियेमध्ये सहभागी झालेला आहे. याआधी देखील होता, यापुढे देखील असाच राहील. प्रत्येक फॅमिली मेंबरच होता, त्याच्यामुळे समान भावना आहेत. असं काय मुलगा आहे म्हणून काय वेगळा पद्धतीने मी काहीतरी प्रचार करते अशातला काय भाग नाही आहे. जसा साहेबांसाठी केला, अजितदादांसाठी केला, सुप्रियाताईंसाठी केला, त्याच ताकदीने आज युगेंद्रदादांसाठी पण मी प्रचार करते. गेली लोकसभेची निवडणूक सोडली तर तुम्ही फक्त पवार कुटुंबासाठी प्रचार करत होता, म्हणजे पवार कुटुंबातले मग साहेब असतील, ताई असतील किंवा, परंतु पहिल्यांदा ह्यावेळेस पवार विरुद्ध पवार आहेत. लोकसभेच्या वेळेस सुद्धा तीच परिस्थिती होती, आताही तीच परिस्थिती. तर काय साधारणपणे तुमच्या भावना आहेत? कसं आहे, लोकसभेला आम्हाला ते सगळं नवीन वाटत होतं की अर्थातच घरामधली जेव्हा उमेदवार दोन समोर उभे राहतात त्यावेळेला एक वाईट कुठेतरी वाटतंच की आपण कोणासमोर लढतोय, कोणाबरोबर लढतोय. आणि खर्च अवघड असतं, ते घरच्यांच्या सोबत लढणं हे फार कठीण असतं. पण आता आम्ही जसं मी मगाशी सांगितलं तसं आम्ही आता विरोधक कोण आहेत किंवा आमच्या समोर उमेदवार कोण आहे हे आम्ही बघत नाही आहोत. आम्हाला काम करायचं आहे, आमचं लोकांच्या समस्या हे करायच्यात, जाणून घ्यायच्यात. त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्याच्यावरती आपण मात कशी करू शकतो, हा आमचा खरं तर प्रामुख्याने आमचा आज विषय आहे. श्रीनिवास बापू काही दिवसापूर्वी म्हणले होते की दिवाळी आमची एकत्रच असेल, पण यावर्षी आम्हाला कोणाला असं दिसलं नाही की अजितदादा तिकडे आलेत किंवा दिवाळी, जसं गेल्या वर्षी सुद्धा पक्ष फुटला होता पण त्यावेळेस अजितदादा स्वतः आले होते गोविंदबागेत, तसं आम्हाला चित्र दिसलं नाही यावेळेस. दिवाळी माझ्या मते तर चांगलीच झालेली आहे. मी तुम्हाला पाहिजे असेल तर प्रायव्हेटमध्ये फोटो आणि व्हिडिओ दाखवू शकते. परंतु आम्हाला शेवटी कुटुंब आहे, म्हणजे एकत्रित झाली. अर्थातच आम्ही सगळे एकत्र होतो. त्याच्यामुळे दिवाळी ही आपण सर्व कुटुंबांनी मिळून साजरी करायची असते. म्हणजे कुटुंब आणि राजकारण तुम्ही त्यात एकत्र आणलेलं नाही? कधीच आणणार नाही, ह्याच्या पुढेही आणणार नाही. शेवटी राजकारणाच्या जागी तो एक व्यवसाय झालाय आता प्रत्येकाचा. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा आपण घरी लग्न असतं, कार्य असतं, दिवाळी असते, प्रत्येकाच्या घरात तसंच असतं ना. आता आमच्या घरात तर आमच्या माई आत्या किंवा आमचे एनडी मामा जे होते ते विरोधी ह्याच्यात होतेच. ते पण दर दिवाळीला येतात, दर भाऊबीजेला, पाडवेला असतातच आमच्या बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला सवय आहे या गोष्टींची. तरीसुद्धा ज्यावेळेस ही सगळी परिस्थिती आली, आता विधानसभेला सुद्धा दादांनी एक टीका केली होती आणि लोकसभेच्या वेळेस सुद्धा टीका केली होती की पावसाळी छत्र्या उगवतील वगैरे तेवढ्या पुरत्या, किंवा आता सुद्धा पवारांनी कधीच काय वाटलं नाही, घ्या मिळते जर त्यांच्याकडून, असं एक वक्तव्य दादांनी केलं होतं. त्याकडे कसं पाहता तुम्ही? खरं आहे, तुम्ही म्हणाला ते अगदी बरोबर आहे. परंतु दादांना कधीतरी गमती जमती करायची सवय असते. आम्ही त्या काय फार गांभीर्याने घेणार नाही. शेवटी ते पण घरातले ज्येष्ठ आहेत, त्यांना पण काही बोलायचा अधिकार आहे, लोकशाही आहे. वाटप जे झालं ना, खरं तर ते त्यांच्याकडून वाटप सुरुवात झालेली होती. कदाचित आम्ही साड्या वाटल्या असतील युगेंद्रदादांनी किंवा काही इतर गोष्टींचं वाटप तुम्ही म्हणताय तर झालं असेल. परंतु लाडकी बहीण योजना असेल किंवा अनेक ह्या जे वाटप त्यांनी 1,500 रुपयाचं जे वाटप सुरू केलेलं होतं, हे म्हणजे माझ्या दृष्टीने त्यांनी सुरुवात केली होती. आम्ही फक्त कार्यक्रम घेत होतो. कार्यक्रमांना महिलांना शेवटी दिवाळी आली होती, घमेली त्यांना लागतात कढईमधल्या ह्याच्यात करंजा तळायला, त्याच्यासाठी म्हणून आम्ही दिल्या होत्या. आम्ही बाकी असे पैसे वगैरे काही दिले नव्हते कधीच, आणि देणार पण नाही. कारण साहेबांचंच राजकारण, ते म्हणतात पैशाने कधी राजकारण करायचं नसतं. एक मुद्दा शेवटचा, की जसं अजितदादा सांगतात की मी 9,000 ₹9,500 कोटी रुपये बारामतीत आणलेले आहेत विकास कामांसाठी, तसं तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जाताय पुढं आणि तुम्ही भविष्यासाठी कोणची आश्वासन देताय? कसं आहे, जो निधी येतो, मला असं वाटतं तुम्ही देखील सुशिक्षित पत्रकार आहात, तुम्हाला हे माहिती आहे का हा निधी एकट्या दुकट्याचा नसतो. याच्यामध्ये सुप्रियाताई आहेत, पवारसाहेब आहेत, त्यांचे सगळे सहकारी आहेत, यांच्या सर्वांचा निधी एकत्र हा बारामती तालुक्यामध्ये येत असतो. मग तो तुमच्या लोकसभेचा मतदारसंघ असेल, बारामती तालुका असेल, इथे सगळीकडे हा निधी आलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्यांचं सगळ्यांचं योगदान आहे. जेवढंच साहेबांचं आहे तेवढंच ताईंचं आहे, तेवढंच दादांचं आहे. मला एक वाईट वाटतं आता की हे जे आपल्या इथे जवळच आयुर्वेदिक कॉलेज काढलेलं आहे,
की असं सांगितलं जातं किंवा भासवलं जातं की ते फक्त एका व्यक्तीने केलेलं आहे. मला त्याला थोडंसं माझं मत वेगळं आहे. मला असं वाटतं पवारसाहेब पण खासदार आहेत राज्यसभेचे, सुप्रियाताई लोकातनं निवडून आलेल्या खासदार आहेत. हा निधी त्यांचा पण आहे आणि तिघांनी मिळून ते कॉलेज बांधलेलं आहे. एकच दुर्दैवाची गोष्ट आम्हाला की वाईट वाटली की ज्या वेळेला त्या कॉलेजचं उद्घाटन झालं ते असं अतिशय घाई गडबडीने गपचूपपणे करण्यात आलं. एक साधी या सरकारला वाटलं नाही की पवार साहेबांना आमंत्रण द्यायला पाहिजे होतं. सुप्रियाताई एक खासदार आहेत तर त्यांना आमंत्रण द्यायला पाहिजे होतं. निधी पण त्यांचा होताच ना त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आज आम्ही हीच कामं लोकांपुढे घेऊन जातोय की यापुढे निधी आणलेला आहे आणि याच्या पुढे देखील आम्ही सगळेजण मिळून बारामतीच्या जनतेसाठी जे काय करावं लागेल त्यासाठी 100% पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, हे निधी आणतीलच. युगेंद्रदादा निवडून आल्यावरती आणतीलच अशी आम्हाला 100% खात्री आहे. एक महत्त्वाचा विषय की साधारणपणे आता प्रचारात किती दिवस तुम्ही किती गावं तुम्ही फिरला आहात, साधारणपणे दिवस किती वाजता सुरू होतो आणि प्रचाराचं नियोजन कसं असतं? आम्ही जेव्हा प्रचार करतो त्यावेळेला आम्ही सर्वच जण सकाळी 8 वाजता घराच्या बाहेर पडतो, कारण ऊन असतं, लोकांना आम्हाला त्रास द्यायचा नसतो. शेवटी त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्हाला गरज आहे, तुम्ही आमच्या दारात आलं पाहिजे आणि आम्ही तेच घरी जाऊन त्यांना एक भेटायचा प्रयत्न करत असतो. सकाळी 8ला निघतो, रात्री उशीर होतो घरी यायला अर्थातच, परंतु आज म्हणजे आम्ही लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करत आलेलो आहोत. लोकसभेपेक्षा विधानसभेत साहेबांनी आता एक मुद्दा मांडला की कारखान्याचे किंवा पतसंस्थेचे संचालक चेअरमन दमबाजी करतायत आणि तो विषय साहेबांनी छेडलेला आहे. असं काय वाटतं इथं? कसं आहे, आता पवार साहेबच जर ह्या गोष्टी त्यांच्या कानावरती ह्या गोष्टी जात असतील तर निश्चितपणे याच्यामध्ये तथ्य आहे. तुम्ही पत्रकार मित्र आहात, तुम्ही देखील आजूबाजूला पाहत आहात की कदाचित तुम्ही स्वतः बोलत नसाल, परंतु असे अनुभव आम्हाला देखील सगळ्यांना येत आहेत. पण त्याच्याबद्दल आम्ही काहीच करत नाही आहे किंवा करणारही नाही आहे. शेवटी ज्याला ते त्यांच्या पद्धतीने प्रचार करतायत, आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार करणार आहे. आमच्या बाजूने तुम्हाला कोणीही व्यक्ती दमदाटी करताना किंवा अरेरावीची भाषा वापरताना तुम्हाला कधीही दिसणार नाही. म्हणजे आता परवा दिवशी पण तुम्ही पाहताय टी व्हीवरती काय होतंय, तुम्ही ज्येष्ठांबद्दल काय बोलताय. हे कुठेतरी कसं असतं, राजकारणाच्या जागी, पण शेवटी घरातल्या वडीलधाऱ्यांवरती, तुमच्या पण घरात वडीलधारी आहेत, तर कोणीही अशी भाषा कुठल्याही सरकारने, कुठल्याही पक्षाच्या लोकांनी ही भाषा करणं हे अयोग्यच आहे आणि त्याचा आम्ही सर्वच जण निषेधच करतो. खूप खूप धन्यवाद होत्या शर्मिलावहिनी पवार. आणि त्यांचा सध्या हा प्रचार जसा सुरू आहे तो आपण नेपथुळच्या भागात पाहिलेला आहे. धन्यवाद.